गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत एकदा तोच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा कंटेंट आज मी तुमच्या समोर एक्सप्लेन करणार आहे। तो कंटेंट असा आहे की एखादा नंबर जर रिकरिंग फॉर्म मध्ये असेल, रिकरिंग किंवा त्याला आवर्ती फॉर्म मध्ये जर असेल तर त्याला जनरल फॉर्म मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं हे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे। फॉर एक्झाम्पल कसं असेल पहा, एक एक्झाम्पल आहे। आता नावच काय त्याचं, दशांश अपूर्णांक जे असतील किंवा दशांश आवर्ती जे अपूर्णांक असतील। आता आवर्ती कशाला म्हणायचं, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द रिकरिंग ऑफ दॅट फ्रॅक्शन्स। फॉर एक्झाम्पल 1.33 raised to power unknown number is there. For example 1.33 bar, किंवा याला असं कसं लिहिणार आहे आपण 1.333333 after that the decimal number, the same number coming. डेसिमल नंतर तोच तो नंबर येत असेल तर that number is known as the recurring. त्या नंबरला आपण रिकरिंग म्हणत असतो किंवा त्याला आपण मराठीतून आवर्ती सुद्धा म्हणत असतो। मग अशा आवर्ती नंबरला आपल्याला जर व्यवहारिक अपूर्णांकामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याची शॉर्टकट ट्रिक मी तुमच्या समोर आज घेऊन आलो। मग ते कसं असेल ते पहा, एक एक्झाम्पल। फॉर एक्झाम्पल आता हा नंबर तुम्हाला दिसतो, ह्याला लिहिलेला आपण 0.3 बार किंवा ह्याला म्हणायचं 0.3 रिकरिंग। मग ह्याला आपल्याला कन्वर्ट करायचं, कन्वर्ट इनटू देअर द P/Q फॉर्म। ह्याला व्यावहारिक अपूर्णांकामध्ये तर कन्वर्ट करायचं। स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतरत्र परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो, तर त्यावेळेस आपल्याकडे जी लेंदी प्रोसेस असते मग तर आपण x कन्सिडर करणार, आफ्टर दॅट द डेसिमल, मग परत त्याला 10x ने मल्टिप्लाय करणार। मग अशा वेळेला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक सोपी ट्रिक आहे। जो नंबर दिलेला आहे त्याला आपल्याला P/Q फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं। म्हणजे हा नंबर दिलेला आहे तो डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आणि तो रिकरिंग आहे, त्याला कन्वर्ट आपल्याला व्यावहारिक फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं। तर डेसिमल नंतर किती नंबर आहेत ते पाहायचे। डेसिमल नंतर जर सिंगल नंबर असेल तर डायरेक्ट जशाला तसं या पद्धतीने लिहून टाकायचं, त्याच्यानंतरच तो आकडा जशाला तसा 3 आणि त्याच्या खाली जर डेसिमल नंतर जर एकच अंक असेल तर त्याचा बेस 10 घ्यायचा। डेसिमल नंतर जर एकच अंक असेल तर त्याचा बेस 10 घ्यायचा। म्हणजेच त्याला आपण 3/10 लिहिण्यापेक्षा त्याला 1 ने लेस करायचं। म्हणजेच इथं काय येईल 3/9। परत एकदा तुम्हाला सांगतो, जर 0.3 रिकरिंग हा नंबर असेल तर याला P/Q फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना फर्स्ट ऑफ ऑल हाऊ मेनी नंबर्स आर देयर आफ्टर डेसिमल पॉइंट हे आयडेंटिफाय करायचं, रिकॉग्नाइज करायचं। डेसिमल पॉइंट नंतर सर एकच नंबर आहे मग त्याला बेस 10 घ्यायचा, 10 मधून परत लेस 1 करायचं, दॅट इज इक्वल्स टू 9। हा 9 कोण असेल त्याचा डिनॉमिनेटर आणि हा नंबर जशाला तसा न्यूमरेटरला। म्हणजेच ह्याला मित्रांनो 1/3 सुद्धा लिहिता येतं आणि ह्याला जर आपण परत डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर सेम आपला आन्सर फायनली वरच मिळतो। बघा 9 0 चा 0, 9 3 चा 27, नाउ वन्स अगेन 3 इज रिमेनिंग, 9 3 चा 27, सेम दॅट इज द फायनल आन्सर 3/9 और 1/3। सेम याच पद्धतीने एक दुसरे एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर मांडतो पहा। समजा आपण इथे लिहिलं 2.21 बार। काय लिहिलं विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या समोर 2.21 बार। आता इथे तुम्हाला बेस काय घ्यावा लागेल, वेगळ्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे आणि तो स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो। रेग्युलरच्या सिलेबस मध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे तो, पण ते विद्यार्थी लेंदी प्रोसेस करतात। बट हाऊ टू आयडेंटिफाय विदिन देअर द शॉर्टकट ट्रिक और विदिन देअर द फ्यू सेकंड्स, आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सने कशा पद्धतीने ते सोडवता येईल आणि माहित करता येईल त्याचं एक उदाहरण। आता 2.21 बार आहे, बारचा अर्थ असतो सेम नंबर आफ्टर कमिंग दॅट द डेसिमल पॉइंट। डेसिमल पॉइंट नंतर तोच नंबर येणार आहे, म्हणजे 21 टिल अप टू देअर द इन्फायनाइट टाइम्स, तोच नंबर परत इन्फायनाइट टाइम्स पर्यंत येईल। मग आता ह्याचा बेस किती घ्यायचा सर, एक प्रश्न पडतो। डेसिमल नंतर हाऊ मेनी नंबर्स आर देअर, 2 नंबर, म्हणजेच इथं काय घ्यायचा 100। मग 100 मधून एक आपली पहिली सारखी टेक्निक्स -1
इज इक्वल्स टू 99. मग यामध्ये डिनॉमिनेटर झाला 99 आणि मग न्यूमरेटर काय असेल 221. हा झाला आपला फायनल आन्सर. आणि जर याला विद्यार्थी मित्रांनो परत याला जर भाग जात असेल तर तुम्ही भाग देऊ शकता किंवा नाही जर जात असेल तर ऍज इट इज रिमेन्स ठेवलं तरीही चालेल. अशा पद्धतीने एक शॉर्टकट ट्रिक आपल्याला फायनल रिकरिंग जो डेसिमल असतो त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं, ऍप्लिकेशन्स लेवलच्या फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं. तर अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अजून मी तुम्हाला 1 ते 2 एक्झाम्पल देतो. तुम्ही मला ते सोडवायचे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये त्याचं आन्सर सांगायचं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचं आणि शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी परत मी 2 ते 3 एक्झाम्पल देतो. 1.13 बार ह्याचं कन्वर्शन मिक्स फ्रॅक्शन